अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरात भर दिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीने खळबळ उडाली आहे. अंबापेठ येथील एका जिम समोर ठेवलेला सुमारे 35 ते 40 किलो वजनाचा आणि अंदाजे 40,000 रुपये किमतीचा वॉटर कूलर एका अज्ञात चोरट्याने अक्षरशः खांद्यावर उचलून नेला. चोराचा हा प्रकार बाहुबली चित्रपटातील दृश्याची आठवण करून देणारा असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जिम संचालक सुशांत रोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी जिममध्ये आल्यानंतर वॉटर कूलर चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती जिम परिसरात येताना दिसतो. भर गर्दीच्या वेळी तो बिनधास्तपणे वॉटर कूलर खांद्यावर उचलतो आणि मुख्य रस्त्याने पायी निघून जातो. विशेष म्हणजे एवढा मोठा वॉटर कूलर घेऊन जात असतानाही कोणालाही संशय आला नाही किंवा त्याला कोणी अडवले नाही. याबाबत सुशांत रोडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. आज दुपारी आमचं इथे जिम आहे अंबापेठमध्ये अमरावतीला. तर जिम मध्ये आलं असता असं लक्षात आलं की इथे जे वॉटर कूलर होतं आपलं लागलेलं ते कोणीतरी उचलून नेलंय, म्हणजे ते चोरीला गेलं. तर अशाची एक कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला नोंदवली. सीसीटीव्ही फुटेज आम्ही जेव्हा तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की एक व्यक्ती ज्याला आम्ही ओळखत नाही तो दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान, म्हणजे जेव्हा अगदी वर्दळीचा रस्ता असतो, इथे खूप गर्दी असते, अशा वेळेस तो इथे आतमध्ये आला. त्यांनी याच ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे वॉटर फिल्टर होतं, ते 20-25 लिटरचं मोठं फिल्टर होतं. ते फिल्टर त्यांनी खांद्यावर उचललं आणि तो खांद्यावर उचलून या गेटनी बाहेर पडला आणि तसंच मेन रोडनी तो पायी ते फिल्टर घेऊन निघून गेला. असू शकतं कदाचित आजकाल लोकांना तेवढी कोणाची चौकशी करायची इच्छा राहत नाही, तर कदाचित त्याला विचारलं नसेल कोणी आणि तो असा घेऊन गेला बिंदासपणे की त्याला फरक नाही पडत कशाचा, त्यामुळे कोणी विचारही नसेल केला तसा.